नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 34. एक गमतीची गोष्ट सांगते. असंच काही लोकांच्या सल्ल्याने एका दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या हेल्थकेअर इन्शुरन्सच्या सिनियर लीडरबरोबर 3-4 महिने तरी अधूनमधून बोलत होते. एक दिवस अचानक त्याचा फोन. मिनीसोटामध्ये एक लीडरशिप पोझिशन आहे. तुझी क्षमता या पोझिशनला अगदी जुळणारी आहे. आणखीन थोडं बोलून झालं आणि मला ती पोझिशन आवडली. पुढे त्यानं मला फोनवरच ऑफर दिली. म्हणाला, मी HR ला तुझ्यासाठी ऑनलाईन पोझिशन उघडायला सांगतो. तू अर्ज कर आणि मग आपण ती पोझिशन बंद करू. पुढे काही महिन्यांनी तो प्रत्यक्षात भेटला. 2-3 वर्ष तो माझा बॉस होता. अशा प्रकारे नोकरी मिळायचा हा पहिलाच युनिक अनुभव. पुढच्या 5-7 वर्षात मी या दोन्ही स्थानिक इंडस्ट्रीजमध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखली जायला लागले. माझी टेलिकॉममधली 20-22 वर्ष आता कोणाच्या लक्षातच नव्हती. लोक किती पटकन गोष्टी विसरतात. 2004 पासून पुढची 10-15 वर्ष मी सरासरी 2-3 वर्षांनी कंपनी बदलत होते. काही कंपन्या या जॉब हॉपिंगकडे वॉर्निंग सिग्नल म्हणून बघू शकतात. एकीकडे एकाच कंपनीत खूप वर्ष त्याच प्रकारचं काम म्हणजे तुमच्या वाटा ठरलेल्या. तुम्हाला बिझनेस प्रॉब्लेम सोडवायला नवीन कल्पना आणि दृष्टिकोन याचा अनुभव नाही. तर दुसरीकडे जॉब हॉपिंग म्हणजे अस्थिरता आणि जॉब परफॉर्मन्सबद्दल शंका. शेवटी काय, कंपनी बदलायचं माझं कारण माझ्या मनात स्पष्ट पाहिजे आणि मला दुसऱ्याचं मन वळवता आलं पाहिजे. कारणं कितीतरी प्रकारची असू शकतात. उदाहरणार्थ, व्यावसायिक वाढ होत नाही, स्टार्टअप विकत घेतला गेला किंवा बंद पडला, सगळे स्किल्स वापरू शकत नाही, अपेक्षा किंवा कल्चर जुळत नाही, नवीन बिझनेस सेगमेंट किंवा इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे वगैरे वगैरे. मला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले बारकावे आणि खाचाखोचा समजून घ्यायच्या होत्या. नेटवर्कचा विस्तार करायचा होता. रोज जास्तीत जास्त ऊर्जा आणि हॅपी हॉर्मोनचा शॉट हवा होता. यशस्वी होण्यासाठी कॉर्पोरेट कल्चर समजून घेणे किती जरुरी आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत होते. अगदी एकाच इंडस्ट्रीमधल्या 2 कंपन्यांसाठी सुद्धा. नंतर लीगल आणि मार्केटिंग सर्व्हिसेस या आणखी 2 नव्या इंडस्ट्रीजचा अभ्यास केला. अभ्यास करायची पद्धत तीच, पण आता सवयीची झाली होती. बिझनेस सायकलमुळे एकीकडे मंदी आली तर आता दुसरे बरेच पर्याय होते. दुधाने तोंड पोळल्याने मी ताकसुद्धा फुंकून पित होते. पण खरं सांगायचं तर विविध इंडस्ट्रीजचा अभ्यास अगदी भाषा शिकण्यासारखे आहे. पहिली भाषा आपोआप येते, दुसरी शिकायला जरा अवघड, तिसरी सोपी, चौथी त्यापेक्षा सोपी, मग केव्हा तरी एकदम सोपी. मूलभूत मूल्यांची, शब्दांची पुनरावृत्ती होत असते. प्रत्येक भाषेचा आणि इंडस्ट्रीचा खास असा विक्षिप्तपणा मात्र जाणून घ्यायला लागतो एवढेच. वरचेवर माझी मलाच आठवण करून देत होते. आता वैयक्तिक आयुष्याला निष्ठेला प्राधान्य आणि त्यासाठी कम्फर्ट झोनचा विस्तार. जे काही करेन त्यातून आनंद आणि ऊर्जा निर्माण झालीच पाहिजे. बहीण बीज आणि ड्रीम चॉकलेट्स. मला मिनीसोटाची ओळख वाढवायची होती. मिनीसोटामध्ये 4 अगदी वेगवेगळे ऋतू, त्यातला एक फॉल म्हणजे शरद ऋतू. आता झाडांचे रंग बदलणार. मग एक झाड असो की मोठं जंगल, लाल, पिवळी, सोनेरी पाने आणि त्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या रंगांच्या छटा, त्यावर चमचमणारे सूर्याचे किरण, डोळे भरून रंगच रंग. पण शेवटी पाने पडली की झाडाखाली पर्णराशी. सूचीपर्णी वृक्ष मात्र दिमाखाने उभे असतात. जीवनचक्र आणि निसर्गचक्राची सांगड असलेली कुसुमाग्रजांची कविता आठवते. जीर्ण बाचोळा पडे तो उदास. खरंच वातावरण उदास होतं. थंडीचे वारे सुटले की गोल गोल फिरत हा पालापाचोळा कुठे कुठे उडत असतो. या उदासीचं एका क्षणात आनंदात रूपांतर होतं. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी
वर्षा अमेरिकेत टपकते बहीण बीज साजरी करायला. येताना दिवाळीचा फराळ घेऊन येते. गेली 15 वर्षे तरी आम्ही हा आमचा स्पेशल दुवा साजरा करत आलो आहोत. ती 1-2दा युरोपमध्येही आली होती. स्वतःच्या कौटुंबिक वादळातून ती हळूहळू बाहेर पडत होती. कित्येकदा मला वाटायचं की भारतात असते तर तिला जास्त मदत करू शकले असते, तिचा भार हलका करू शकले असते. पण आता मात्र आम्ही फक्त एका घरात जन्मलेल्या बहिणी नव्हतो, तर खऱ्या सख्या होतो. त्याला एक अपवाद, शॉपिंगच्या वेळेस मात्र ती मोठ्या बहिणीकडे हट्ट करणारी लहान बहीण होते. वर्षाच्या डोक्यात आलं की अमेरिकेत पैसे मिळवायचे. त्यामुळे ड्रीम चॉकलेट्सचा जन्म झाला. घरी केलेल्या चॉकलेटचा, उद्योजक बहिणींचा हा अमेरिकन बिझनेस. ख्रिसमस सीझन योग्य वाटला, नाहीतरी वर्षा आलेलीच असते. वर्षाची जबाबदारी सप्लाय चेन आणि उत्पादन. माझ्याकडे आर्थिक, मार्केटिंग आणि जे काही उरेल ते. विक्री होईल याची खात्री नव्हती. मार्केटिंगचे मार्ग ठरवले. ख्रिसमस बाजार, चॅरिटी शोज, ओपन हाऊस, वेबसाईट आणि करणोपकरणी. चुका आणि मजा करत आम्ही शिकत होतो. तिला पुन्हा पुन्हा येणारे गिराईक मिळाले. फायदा झाला तर अमेरिकेत खर्च करायचा, तोटा झाला तर आर्थिक ऑफिसर जबाबदार. आमची हिट परेड, लिकर चॉकलेट, चिली फ्लेवर सिगार आणि चॉकलेटचे बुके. गिराईकांना तिच्या चॉकलेटची सर्जनशीलता आणि अनोखेपण खूप आवडले. 10 वर्षे तरी केला हा अमेरिकेतला बिझनेस. नवीन शिकायचे कष्ट होते, पण हसत खेळत मजा करत होतो. ऊर्जा निर्माण होत होती. जेव्हा पाट्या टाकल्यासारख्या वाटायला लागलं, ऊर्जा आटू लागली, तेव्हा बिझनेस बंद केला. एकदा वर्षाबरोबर माझे दोन्ही भावे, सुना अमृता, प्रांजली आणि नातू दिवाळीला आले. मी बऱ्याच शेजाऱ्यांना आणि मित्रमैत्रिणींना पार्टीला बोलावले. काही जण गुगलवर अभ्यास करून दिवाळीचे प्रश्न घेऊन आले होते. एक शेजारी म्हणाली, मी आज पहिल्यांदाच भारतीय लोकांना भेटते. वर्षा म्हणाली, तू माझ्या बहिणीला किती दिवसापासून ओळखतेस की? म्हणजे ते मला अमेरिकन समजत होते. आम्ही सगळेजण खूप हसलो. दिवाळी म्हणजे फटाके. मिनिसोटामध्ये भारतासारखे फटाके उडवायला बंदी आहे. माझ्या मैत्रिणीने सुझनने तोडगा काढला. नेब्रास्कामध्ये अशी बंदी नाही. स्मगल करून नेब्रास्कामधून ती फटाके घेऊन आली. तिचा फायर मार्शलचा अभ्यास. तिच्या आदेशानुसार आमच्या मिचल लेकच्या बाजूला फटाके उडवून मजा केली. अर्थात आमच्या सोसायटीचा अध्यक्षही आमच्याबरोबर होता. त्यामुळे सर्व अगदी कायदेशीर, म्हणजे अनऑफिशियली लीगल. माझा मिनिसोटा. मिचल लेकवर आमच्या सोसायटीचा बोटीचा धक्का मुंबईच्या भाऊच्या धक्क्यासारखाच, फक्त अगदीच लहान. काही शेजाऱ्यांच्या पोंटून बोटी आहेत. ही बोट म्हणजे 2 तराफ्यांवर जोडलेला छानसा फॅन्सी डेक. तराफ्यामुळे बोट पाण्यावर तरंगते. इंजिनच्या मदतीने ती लेकवर सगळीकडे भटकू शकते. माझी बोट नसल्याने मी पेक किंवा जेरीच्या, माझे शेजारी, हाताखाली मदत करायला कायमच तयार. एकदा तर घरामागे येणारी हरणे पोहत पोहत लेक क्रॉस करत होती. कोणी या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, तर कोणी त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावर. मजा आली बघताना. नुकतेच कौस्तुभ, अमृता, रुद्रनील आणि वर्षा आले होते. त्यांना पेग आणि जेरीने मिनिसोटा सफरची झलक दाखवली. जेरीने रुद्रनीलला बोट चालवायला शिकवली, अगदी आपल्या नातवाला चालवायला शिकवल्यासारखी. त्यामुळे तो एकदम खुश. पुढल्या वर्षी शिवांश आणि अर्हांशलाही घेऊन येणार आहे तो. मिनिसोटा म्हणजे अमेरिकेची आईस बॉक्स. थंडीतलं तापमान साधारणपणे -4 ते -13 सेल्सिअस. मी कधीकधी -26 सेल्सिअसचा पण अनुभव घेतलेला आहे. पण इथल्या स्थानिक लोकांसारखं मी सुद्धा या ऋतूचा पूर्णपणे आस्वाद आणि आनंद घ्यायला शिकले. मग ते पूर्ण गोठलेल्या मिचल लेकवर चालायला, फिरायला जाणे असो, वा बिअर बर्फात पुरून थंडीची शेकोटी
आणि पिकनिक असो, की स्नोफील्डमध्ये स्नोशू घालून केलेलं ट्रेकिंग असो, कधी घरी शांत बसून फायरप्लेक्सचा आनंद घेणे असो किंवा पार्कमध्ये केलेले बर्फाचे किल्ले असोत. अमेरिकेची दुसरी आईस बॉक्स म्हणजे अलास्का. तिथल्या काल्विन ग्लेशियर्सबद्दल मला खूप दिवसांपासून कुतूहल होतं. त्याबद्दल ऐकलं होतं. अलास्काच्या केनाई द्वीपकल्पावर प्रत्यक्ष अनुभवलं. हे आहे तरी काय? भारतात ज्याला आपण दरडी कोसळणं म्हणतो तेच. फक्त ही दरड आहे बर्फाची आणि ती कोसळते पाण्यात. वर्षानुवर्षे स्नोचे एकावर एक असे थर गोळा होतात आणि या थरांच्या वजनाने होतो तो स्नोचा बर्फ. ग्लेशियर म्हणजे या बर्फाची नदी. ती डोंगरावरून हळूहळू खाली वाहत असते. वजनाच्या दाबामुळे त्या बर्फातली हवा निघून गेली की ग्लेशियरला नीलम रत्नासारखा सुंदर निळा रंग येतो. आम्ही मन भरून रंग बघत असताना एकदम जोराचा गडगडाट, कडकडाट आणि उफाळून आवाज आला. अचानक ग्लेशियरमधून एक मोठा आईसबर्ग पाण्यात कोसळला आणि पाण्यावर भल्या मोठ्या लाटा. आमची बोट सुद्धा या लाटांमुळे जोरात हलत होती. ग्लेशियरच्या आसपास बोट कशी चालवायची, कशी जवळ न्यायची हे कप्तानाचं कौशल्य. पाठोपाठ आणखी काही आईसबर्ग कोसळले. जेवढा मोठा आईसबर्ग तेवढा मोठा हा रौद्र आणि रोमांचकारी देखावा आणि अनुभव. 10-1 मिनिटांनी मोठ्या आईसबर्गचे छोटे आईसबर्ग झाले. आता ते शांतपणे पाण्यावर तरंगायला लागले. कुठून तरी सील मासे आले. आईसबर्गवर सूर्यकिरणात पहुडायला आणि विश्रांतीला. मासेमारीसाठी सुयोग्य जागा म्हणून पक्षी आले. समुद्र आता पहिल्यासारखा शांत आणि निशब्द पुढच्या ग्लेशियर कोसळण्याची वाट बघत. 10 मिनिटांपूर्वीचं रौद्र रूप कधीच इतिहास जमा. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.